गेल्या काही दिवसांमध्ये काहीच सुधारणा नाहीये रे तुझ्यात. नो इम्प्रूव्हमेंट एट ऑल. असो, कसा आहेस तू आता? हा विक्रांत, मला फार काळजी वाटते तुझी. सांग ना, कसा आहेस आता? बघ, तू माझ्यापासून जरा दूर राहा. What? मी तुझ्यापासून दूर राहू? मग मी जगणार कशी? खरंच सांगते मी विक्रांत. आता मला सांग, माझं जगण्याचं इंधन कोण पुरवणार आहे असं वाटतंय तुला? जोपर्यंत तू पैसे कमवत होतास तोपर्यंत मला वाटत होतं की मी सुखात राहीन, पण नाही. आजारी पडलायस ना तू आता. पण ठीक आहे, हे काही फार काळ राहणार नाही. आफ्टर ऑल तुला माझ्यासाठी तर बरं व्हावंच लागेल. बिकॉज यू आर माय क्रेडिट कार्ड, राईट? बस, शांतपणे बस. ऍक्च्युली किती दिवसांनी आपण असे शांतपणे बसून बोलतोय ना. आपल्याला असा गप्पा मारायला वेळच मिळाला नाही. बाय द वे, तुझी ट्रीटमेंट नीट चालू आहे ना? लवकर बरा हो हा विक्रांत. नाही, कारण काय आहे, मला काळजी वाटते तुझी. खरंच. कुठे जाशील तू जाऊन जाऊन? अजून किती लांब पळणार आहेस तू विक्रांत? दुर्दैवाने तू माझ्यापासून लांब नाही जाऊ शकत, कारण आपण दोघंही लग्नाच्या पवित्र बंधनात अडकलोय ना. तू माझा कितीही तिरस्कार केलास ना, तरी शेवटी गाठ माझ्याशीच आहे, एवढं लक्षात ठेव. आवडलं? बरं ईशा, मम्मा ना आज ऑफिसला जाणार आहे. कशाला? कशाला कशाला म्हणजे मम्मा दिल्लीमध्ये जे काही शिकली आहे ना ते इतरांना शिकवायला. ओके ओके, नो प्रॉब्लेम. तू एक काम करायचं, तू आजी आणि सई मावशी बरोबर खेळायचं, पण त्यांना त्रास द्यायचा नाही. व्हेरी गुड. पर मम्मा परत येईपर्यंत ईशा किती पेंटिंग्स कलर करणार आहे? 2. मग मम्मा ईशाला 2 स्टार देणार आहे. स्टार म्हणजे 2 कलर पेन्सिल स्टार. करेक्ट. आजी, मी ईशासाठी सूप बनवून ठेवलं, ते तिला 11 वाजता दे. हो. आणि तुम्ही जेव्हा जेवायला बसाल ना, पोळी भाजी सुद्धा दे. आणि तूप मीठ भात. तुपाची छान गोडी लागली हा हिला. अगं, सईंनी तिला तुपाची गोडी लावलीये. चांगलंच आहे ते. आजी, माझ्या पाठच्या 3ही भावंडांचं सगळं मीच केलंय. आवड वगैरे असा काही विचार करायला वेळच नव्हता. पाठोपाठची आहेत ना 3घही जण, त्यामुळे मला करावंच लागलं. तुला माहितीये का मानसी, ईशाला भरवणं काहीच नाहीये. माझ्या 3ही भावंडांना त्यांच्या त्यांच्या आवडीचं एकाच वेळी भरवायचे मी. बापरे, कमाल आहे का तुझी. काही नाही का, अंगावर पडलं की जमतं सगळं. बरं, तू जा निर्धास्तपणे. आज तुझा क्लिनिकचा पहिला दिवस आहे. आम्ही बघू ईशाकडे. येस, चला मी जाते तयारीला. क्लिनिक मधलं रुटीन बोलून झालंय, सक्सेसफुल सर्जरी विषयी बोलून झालंय, आणि गेल्या वेळी त्या म्हणाल्या की फेल्युअर्स बद्दल बोलायचं.
विक्रांत, सो रेडी? बरं, एक महत्वाची गोष्ट सांगायची, मी सुद्धा तुझ्या बरोबर येते. मला सुद्धा तुझ्या त्या डॉक्टरना विचारायचंय नक्की कधी उजेड पाडणार आहेत त्या. मी एकटा जाईन. मला माहितीये तू सुद्धा एकटा जाऊ शकतोस, पण मी तुला सांगतेय की मी सुद्धा येणार आहे. एनिवे सॉरी, विसरलेच मी. एक महत्वाचं काम आहे. तुझ्या क्रेडिट कार्डचं बिल आलंय, सो ह्या चेकवर साईन कर ना प्लीज. जास्त अमाऊंट नाही आहे, फक्त 28,500. थँक्यू व्हेरी मच. निघूया चला. गुड मॉर्निंग डॉक्टर. गुड मॉर्निंग. आजपासून माझं क्लिनिक सुरू होतंय. अरे वा, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मी तुम्हाला आपल्या भेटीची आठवण करून द्यायला आली आहे. ऑफकोर्स माझ्या लक्षात आहे. माझी फ्री डेट कळली की लगेच तुम्हाला कळवते. इट्स ग्रेट. मी आता इथे रोजच असणार आहे, त्यामुळे तुम्ही कधीही सांगा. म्हणजे आयत्या वेळी जरी सांगितलं ना तरी जमवता येईल. शुअर, लेट्स सी. ओके, येते मी. गुड डे. थँक्यू, बाय. Manu, how have you been? कशी आहेस तू? 3 वर्ष झाले दिल्लीला गेलीस आणि गेलीस ती गेलीसच ना. बहिणीची आठवणच नाही ना तुला? लेट मी सी. फारच बदल झालाय ग तुझ्यात. आणि चष्मा सुद्धा लागलाय. ध्यान ते ध्यानच ना. विक्रांत, मोनिका, या ना, मी तुमचीच वाट पाहत होते. तुम्ही दोघी एकमेकांना ओळखता? हो, ऑफकोर्स. ऍक्च्युली ही विक्रांतच्या अंडर काम करायची. कामात फारच हुशार आहे ही. बरोबर ना विक्रांत? डॉक्टर, आय थिंक आपण आता आत जायला हवं. प्लीज एक्सक्यूज अस मानसी. बस. So, how are you today, विक्रांत? मस्तच आहेत ते आज. मी आले ना आज त्यांच्या बरोबर. मिसेस दळवी, तुम्ही कुठे बाहेरगावी गेला होतात का?
ॲक्च्युली मी जॉब करते, सो जॉबच्या निमित्ताने मला खूप ठिकाणी जावं लागतं. सिंगापूरला गेले होते मी, टू बी प्रिसाइज. तुम्हाला अपडेट द्यायचा तर आमची सेशन्स रेग्युलरली सुरू आहेत. ऑफकोर्स आय नो दॅट. पण तुम्हाला खरं सांगायचं तर मॅम, विक्रांतला काहीच झालेलं नाही. नाही म्हणजे आमच्या घरच्यांच्या समाधानासाठी आम्ही ही ट्रीटमेंट घेतोय, पण ॲक्च्युली काय होतं ना, मी बाहेर गेल्यावर विक्रांत मला फार मिस करतो. ही मिसेस मी अ लॉट. आणि मग असा सैरपैर होतो तो. बाकी काहीच झालं नाही आहे त्याला. पण आता विक्रांत हॉस्पिटलला जात नाही आहेत, सो मला जॉब करणं भाग आहे, कारण सगळी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आहे. सो मी जॉब नाही सोडू शकत आहे. आय सी. ॲक्च्युली सिंगापूरवरनं आल्यावर मी तुम्हाला भेटायला येणारच होते, कारण तिकडे बसून सुद्धा मी हाच विचार करत होते की विक्रांत ठीक असेल ना, विक्रांतना काही त्रास होत नसेल. हे बरे आहेत ना आता? ही इज लकी. त्यांना तुमच्यासारखी काळजी करणारी बायको मिळाली. एनिवे, आम्ही आमचं सेशन सुरू करतो, पण तुम्हाला बाहेर थांबावं लागेल. चालेल ना? ऑफकोर्स, दॅट्स ॲब्सोल्युटली ओके. इनफॅक्ट मला सुद्धा इकडे थांबता येणार नाही, कारण मला जॉबला जायचं आहे. हे इकडे एकटे येणार होते, काळजी वाटत होती म्हणून सोडायला आले. बट नाव ही इज इन युअर हँड्स, सेफ हँड्स. विक्रांत, तुम्ही जाल ना नीट घरी? एनिवे, सो आय मेक अ मूव. सी यू लेटर. सुरू करूया आपण. कसं वाटतंय तुम्हाला आज? काय झालं विक्रांत? तुम्हाला काही सांगायचंय का? स्पष्ट बोला. अहो, त्यासाठीच आपण भेटतोय ना. डॉक्टर, माझी बायको एक नंबरची खोटारडी बाई आहे. ताईशी ही अशी भेट इथे या जागी क्लिनिक घेऊन चूक केली की काय? नको नको, पहिल्याच दिवशी हा असा विचार मनात नाही आणायचा. आय विल फाईट. ताई ही अशीच वागणार ही माहिती होतच, त्यात नवीन काहीच नाहीये. पण हे माझं क्लिनिक नवीन आहे, ते जास्त महत्वाचं आहे. मला माझं लक्ष तिथे केंद्रित करायला हवं. फोकस मानसी. बाकी कुठलाही निगेटिव्ह विचार मनात नाही आणायचा, अजिबात नाही. आजचा पहिला दिवस आहे. कम ऑन मानसी, चला काम सुरू करूया. हॅलो. हाय वैशाली. हो मी मस्त. अगं फोन याच्यासाठी केलाय की मी माझं नवीन पीडियाट्रिक क्लिनिक ओपन केलंय. थँक्यू. हो मी पाठवतेच ॲड्रेस. बरं, तुझ्या क्लिनिकमध्ये कुठल्याही पेशंट्सला गरज पडली तर बघ, तुला रेफर करता आलं तर. ओके, दॅट विल बी ग्रेट. हो हो नक्की, डेफिनेटली. थँक्स अ लॉट. बाय. मॅडम लई खुश होणार आज. जिकडं तिकडं स्वतःचा चेहरा दिसणार त्यांना. लई प्रेम आहे मॅडमचं स्वतःवर. मॅडमची आवडती बेडशीट घालायची राहिली. बाबा, मॅडम खुश व्हायला पाहिजेत. आपल्या माणसांना नाही विचारत, त्यात माझी काय गत. मामा, घाबरले ना मी. चांगलंय, घाबरलंच पाहिजेस तुम्हाला. मामा, मी नाही कोणाला घाबरत, आणि तुम्हाला कशाला घाबरू.
माझ्या मॅडम कशा आहेत माहिती आहेत ना हो तुम्हाला? लई मर्जी आहे त्यांची माझ्यावर. माझ्या वाट्याला गेलात ना तर त्यांना सांगी ना. ए गप्प बस. कुणाला धमकी देतेस ग तुझ्या मॅडमची? तू आता जे काही बडबडत होतीस ना ते स्वतः जरा लक्षात ठेव. काय गे स्वतःला फार मर्जीतली समजतेस ना तिच्या? अगं पण ती कुणाचीच नाहीये. तुझ्याकडनं जर काही आगाऊपणा झाला ना तर तुला सुद्धा त्या क्षणी ते हकलवून देईल. समजलं? अहो पण तोंड उघडायचं नाही माझ्या समोर आणि आवाज तर अजिबात वाढवायचा नाही. कळलं? लई बोलले मला मामा. अरे देवा, या घरातली समधी माणसं येडी आहेत की काय? असा निवांत चहा मी रोज संध्याकाळी प्यायचे रोह्याला असताना. आई होती ना तेव्हा तिच्या बरोबर. आठवण येत असेल नाही? खूप. आणि सारखी. आजी एक विचारू? हो विचार की. परवा मी ईशाला तिचं संपूर्ण नाव विचारलं तर तिने काहीतरी वेगळंच उत्तर दिलं. मला आश्चर्य वाटलं. ईशा काय कधी कधी काही बोलते. लहान मुलांचं असंच असतं ग. नाही आजी, मला ते काहीही नाही वाटलं म्हणूनच विचारते. म्हणजे ईशाचे बाबा कुठे असतात? आहेत ना म्हणजे ते का गेले? सई अगं किती प्रश्न विचारतेस. आजी ईशा मला खूप आवडते ना, खूप वाटतं तिच्याविषयी म्हणून मनात प्रश्न येतो. आणि ती आल्यापासून तिच्या बाबांचा कधी उल्लेखच नाही झाला म्हणून मला. हे बघ तुला जे काही विचारायचंय ना ते तू मनूला विचार. ती सांगेल तुला काय ते. पण मला. झालाय का तुझा चहा? हॅलो. हाय ताई. हाय बोला. ताई आम्हाला कंटाळा आलाय ग. कंटाळा? अरे कंटाळा का आलाय? खेळा ना दोघ जण किंवा अभ्यास करा. ताई आता तू तरी नको सांगूस अभ्यास करायला. ग सुट्टी चालू आहे का आता? अरे हो सॉरी मी विसरलेच होते. आई आम्हाला खूप कंटाळा आला, खूप बोर झालोय आम्ही. सुट्टी असताना कंटाळा आलेली मुलं मी फर्स्ट टाइम बघतीये. ताई आमचा हा कंटाळा घालवायचा एकच उपाय आहे. काय? ईशा. आई तू क्लिनिकला जाताना तिला इथे सोडून जा ना. आम्हाला खूप खेळायचं तिच्याशी आणि खूप बोलायचंही आहे. कशी गोड बोलते ती. ती रडली ना तर आम्ही तिला घरी सोडायला येऊ, पण आम्ही तिला रडूनच देणार नाही. आम्ही खूप धमाल करू. अरे हो पण तुमच्या वहिनीचं काय? तिला आवडेल का असं कुणी बाहेरचं आलेलं? ती स्वतःच बाहेर असते, तीच बाहेरची आहे. बरं मी बघते. काय ग प्लीज ग हो ताई. ग ताई प्लीज ना ग. प्लीज प्लीज. अरे अरे असं काय करताय? ओके मी आजीशी बोलते आणि मग तिला तुमच्याकडे पाठव. अगं पण कधी? बघू मे बी उद्या. येस. ओके ताई बाय बाय बाय. नंतर बोलू. बाय बाय.